नमस्ते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण स्कॉलरशिपच्या गणिताचा अभ्यास करतोय। आता आपलं जे प्रकरण आहे ते शेकडा आणि नफा तोटा। शेकडा आणि नफा तोट्यावरची गणितं आपण 6वी 7वीत पण केलेली आहेत। शेकडा ह्यालाच आपण टक्केवारी असंही म्हणतो। शेकडा काढत असताना कुठल्याही दिलेल्या किमतीचं रूपांतर आपल्याला 100पैकी किती अशा पद्धतीने करता येणं गरजेचं आहे। त्यासाठी काही पद्धती आहेत। एक तर गुणोत्तर पद्धत आपण वापरू शकतो किंवा आपण त्रैराशिक मांडून सुद्धा हे उदाहरण सोडवू शकतो। त्रैराशिक मांडण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, ती आपण नंतर शिकूया। आणि सध्या आजची ही जी उदाहरणं आहेत ती आपण गुणोत्तराच्या प्रमाणामध्ये त्याची मांडणी रचना करून आपण ती उदाहरणं सोडवणार आहोत। आता शेकडेवारीला शतमान असंही म्हणतात। शेकडेवारी टक्के असं जेव्हा काढायचं असतं तेव्हा काय करायचं बघा, किंवा त्याची मांडणी कशी करायची त्याची थोडक्यात आपण उजळणी करूया। समजा तुम्हाला जर असं विचारलं की 12% ह्याचा नक्की अर्थ काय, किंवा शेकडा 12 असं हे वाचन केलं जातं, तर शेकडा 12 म्हणजे काय, तर 100पैकी 12 म्हणून 12/100 असं त्याचं आपल्याला गुणोत्तर मांडता आलं पाहिजे। 100पैकी 12 आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कारण तुमच्या पेपरवर उत्तरपत्रिकेवर जेव्हा तुमची परीक्षा असते तेव्हा पेपर तपासून झाल्यावर उत्तरपत्रिकेवर तुमचे शिक्षक ते लिहितात की एकूण पेपर किती मार्काचा होता आणि त्यापैकी किती। समजा तुमची एखादी परीक्षा झाली आणि 50 गुणांची परीक्षा झाली आणि या 50 पैकी समजा तुम्हाला 25 गुण मिळाले, तर त्याची टक्केवारी विचारली तर कशी काढायची, तर 50 पैकी 25 तर 100 पैकी किती, म्हणजे 50 असताना टोटल प्रश्न 50 गुणांचे असताना तुम्ही 25 गुण मिळवले, पण हेच जर गुण 100 मार्काचे असते तर त्यापैकी तुम्हाला किती मिळाले असते, तर आपण x समजूया। आता इथे पण मागच्या तासिकेमध्ये आपण गुणोत्तर आणि प्रमाण शिकत असताना पाहिलं की संख्या प्रमाणात असतील तरच उत्तर बरोबर येतं, आणि आता ते 50ला कितीनी गुणल्यावर 100 येतं, कारण दोन समीकरण आहेत, डावी बाजू आणि उजवी बाजू समान आहे असं हे चिन्ह तुम्हाला सांगतं आहे। तर आता 50ला 2ने गुणलं तर 100 येतं, म्हणून 25लाही 2ने गुणायचं आणि या ठिकाणी तुम्हाला 50 मिळतं, म्हणजे एक्सची किंमत 50 आणि तुम्हाला 50% गुण मिळाले, 50% मार्क्स मिळाले किंवा शेकडा 50 मार्क मिळाले असा त्याचा अर्थ होतो। कुठल्याही दिलेल्या गोष्टीचं आपल्याला जेव्हा एक सामायिक रूप करायचं असतं किंवा एक सर्वसाधारण विधान करायचं असतं तेव्हा ते टक्केवारीच्या भाषेत बोललं जातं। हे कशासाठी केलं जातं, तर 15 रुपयाचं पेन असेल ते 20 रुपयाला विकलं, 15 रुपयाला खरेदी केलेलं पेन 20 रुपयाला जर आपण विकलं आणि 20 रुपयाला खरेदी केलेलं पेन 25 रुपयाला विकलं, तर इथे सुद्धा तुम्हाला 5 रुपये फायदा झाला आहे, इथे पण 5 रुपये फायदा झाला आहे। परंतु एक अत्यंत महत्त्वाची लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे ही टक्केवारी समान येत नाही, कारण तुम्हाला हे 5 रुपये मिळवण्यासाठी तुमच्या खिशातले आधी 15 रुपये घालवावे लागले आणि हे 5 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातले पहिल्यांदा 20 रुपये घालवावे लागले। मग कोणीही असा विचार करेल की माझ्या खिशातले पहिल्यांदा मी 15 खर्च केले आणि ते त्यात आलेली वस्तू विकून 5 रुपये मिळवले, आणि एक व्यक्ती म्हणेल मी 20 रुपयाची वस्तू घेऊन 5 रुपये, म्हणजे खरं पाहिलं असता ह्या दोघांची टक्केवारी सारखी नाही आहे, दोघांचं प्रमाण सारखं नाही आहे, आणि म्हणून त्याचं शेकडेवारीत रूपांतर केलं की तुलना करायला सोपं जातं की खरा फायदा झाला, तोटा झाला आणि जो काही झाला तो किती टक्के झाला हे आपल्याला कळतं, आणि मग व्यापार करणे, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातला व्यवहार करणे, आपला झालेला खर्च त्यातनं निघून परत शिवाय आपल्याला काही पैसे नफा म्हणून मिळणे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी टक्केवारी काढता येणं खूप गरजेचं। की शेकडा 47 ही संख्या आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येते असा एक प्रश्न विचारला जातो, आणि ह्या रिकाम्या चौकटीमध्ये आपल्याला काही संख्या भरायच्या आहेत।
तर शेकडा 47 म्हणजे 100 पैकी 47 म्हणून 47/100 अशी मांडणी करता आली पाहिजे. आणि ह्यालाच आपण 47% असं चिन्हाच्या स्वरूपात सुद्धा लिहू शकतो. हे शाब्दिक झालं, हे गुणोत्तराच्या रूपात झालं आणि हे चिन्हांच्या रूपात झालं. ही तिन्ही प्रकारची मांडणी आपल्याला करता आली पाहिजे आणि त्याचा अर्थ समजला पाहिजे. आपण एक उदाहरण इथे बघूया. ते उदाहरण असं आहे 7/50. 7/50 आता म्हणजे किती टक्के? 7/50 म्हणजे किती टक्के असं जर तुम्हाला विचारलं किंवा याचे शतमानात रूपांतर करा, याचे शतमानात रूपांतर करा किंवा शतमानातील रूपांतर कसे असेल तर तुम्ही असं लिहायचंय 7/50 बरोबर 100 पैकी किती माहीत नाही x. आता मी तुम्हाला दोन्ही रीती शिकवणार आहे, प्रमाणाच्या पण आणि त्रैराशिक मांडून सुद्धा. आपण पहिल्यांदा त्रैराशिक मांडून करूया. ती सोपी नाही वाटली तर आपण गुणोत्तर मांडूनही करूया. ह्याचा अर्थ असा आहे की जर 50 पैकी 7 काही असेल, 50 पैकी 7 गुण, 50 पैकी 7 आपण वस्तू खरेदी केल्या किंवा 50 पैकी काही आपण घेतलं, तर 50 पैकी 7 तर म्हणजे जर 50 पैकी 7 तर 100 पैकी किती? आणि ह्या कितीला उत्तर आहे आपलं x. माहीत नाही, ते काढायचंय. काढायचं कसं? तर त्रैराशिक ह्याचा अर्थ x ची किंमत काढण्यासाठी 100 आणि 7 ह्या ज्या दोन संख्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा आणि पहिल्या संख्येने त्याला भागायचं. 100 गुणिले 7 भागिले हे 50. 5 1 5, 5 2 10 आणि x बरोबर 7 2 14. आणि मग आपण लिहू शकतो म्हणून x बरोबर 14%. टक्के म्हणजे 100 पैकी 14. या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडू शकतो. आता दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगितली होती, थोडासाच फरक आहे, फार काही फरक नाही त्याच्यामध्ये, की जर 50 पैकी 7 तर 100 पैकी किती? ही दोन्ही गुणोत्तर समान आहेत. हा समान गुणोत्तराचा सिद्धांत आपण वापरतोय किंवा इथं नियम वापरतोय. आणि मग हा सरखच कितीचा गुणाकार करायचा? 50 गुणिले x ह्या दोघांचा गुणाकार, a b c d, आणि ह्या a आणि d चा गुणाकार 7 गुणिले 100. आणि आपल्याला x ची किंमत काढायची म्हणून 7 गुणिले 100/50. मग हा सरखच आपल्याला समीकरण मिळणार आहे. मग हा सरखाच गुणाकार भागाकार आपल्याला करावा लागणार आहे. फरक काहीच नाही आहे इथे, फक्त आपण गुणोत्तर समान मांडली आणि मग तिरका गुणाकार केला. आणि या ठिकाणी आपण 50 पैकी 7 तर 100 पैकी किती असं त्रैराशिक मांडून, 3 राशी मांडून आपण अननोन किंमत शोधून काढली. इथेही उत्तर परत तेच येणार आहे. x बरोबर 7 दुने 14%. x बरोबर 14%. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचे शेकडेवारीचे. पुढचं उदाहरण आपण घेतो 9/16. याला शतमान रूप द्या. 9/16 याला शतमानाचे रूप द्या. आता हे रूप द्यायचं असेल तर आपल्याला छेदामध्ये 16च्या ऐवजी 100 आणायचे आहेत. आता 16ला मघाशी कसं 50ला 2 ने गुणले की लगेच 100 येत होते. आता 16ला कशानेही गुणलं तरी 100 येणार नाहीत, पण आपण काय करणार आहोत? डायरेक्ट 100नेच गुणणार आहोत आणि ह्या 16ने याला भागणार आहोत. आपण जी क्रिया छेदात करणार आहोत तीच क्रिया वरती अंशात करणं गरजेचं असतं. इथे पण आपण 100/16 लिहिणार आहोत. आता पुढच्या स्टेपला काय होईल बघा. हे 16 गेल्यामुळं आपल्याला पाहिजे तसे छेदामध्ये 100 मिळाले की ज्याला आपण टक्के म्हणू शकतो, शेकडा म्हणू शकतो. आता वरच्यांची इथे काय जी असेल ती क्रिया करायची राहिलेली आहे. आपण 100ला आधी 16ने भागून घेऊयात.
16 96, खाली उरले 4, वरती घेतला 0 म्हणून घेतला पॉईंट, 14 32, खाली उरले 8, वरती घेतला 0, 16 85. आणि मग आपला भागाकार संपलेला आहे, पण आपला भागाकार आलेला आहे 6.25 छेद हा 100. म्हणजेच आपण ह्याला असं मांडू शकतो 6.25%. 6.25% हे त्याचं उत्तर आलंय. पुढे बघा, अजून एक गोष्ट आपली इथं राहिली आहे की 6.25 हा फक्त भागाकार आलाय, त्याला 9 ने गुणायचं आहे. 9 ने गुणल्यावर जे येईल तेवढं. तर हे आता 9 ने गुणल्यानंतर बघा, 9 5 45ला 5, असे आले 4, 9 2 18 आणि 4 22, 9 6 54 आणि 2 56, 56.25%. 16 पैकी 9 म्हणजे 100 पैकी 56.25 हा मागचा 9 आहे, त्यांनी ह्याला गुणून घ्यायचं आहे. गणित क्रमांक 4 आपण सोडूया. उदाहरण क्रमांक 4. जर आपण एखादी परीक्षा दिली आणि तुम्हाला जर कोणी विचारलं की तुला 25 पैकी 8 गुण आहेत, 25 पैकी 8 गुण मिळालेत, तर शेकडा किती झाले? आता ह्या 25 पैकी 8 अशी मांडणी आपण करतो, तर 100 पैकी x मार्क असणार आहेत. काय करणार आहोत आपण? तिरका गुणाकार 25x बरोबर 100 गुणिले 8 आणि मग x बरोबर 100 गुणिले 8 छेद 25, 25 चोक 100 आणि x बरोबर ह्या दोघांचा गुणाकार 8 चोक 32. पण आता नुसतं 32 म्हणून चालणार नाही, 32%. इथे आपल्याला तोंडी पण पटकन उदाहरण करता येतं की 25ला कितीने गुणल्यावर 100 आले? 25 चोक 100. तर 8लाही 4ने गुणायचं, 8 चोक 32 येणं इथं अपेक्षित आहे आणि आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. वाटणारी पण उदाहरणं विचारली जाऊ शकतात. हे उदाहरण तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे आणि आपण हे सोडूया. 40%, 4000चे 40% अधिक 4000चे 40% अधिक 6000चे 60% वजा 60,000चे 70% बरोबर किती? आपण काय करूया, प्रत्येकाची दिली सांगितलेली जी काही टक्केवारी आहे ती आपण आधी काढूया आणि मग त्यांची क्रमाने बेरीज वजाबाकी करूया. आपण x बरोबर 4000चे 40% किती होतात ते काढण्यासाठी आपण काय करूया, x बरोबर 4000 गुणिले 40 छेदात 100. 100 पैकी किती हे आपल्याला काढायचं. आपण भागाकार करूया आणि येणार आहे x बरोबर 40 गुणिले 40, 4 चोक 16, 1600. आता आपण 6000चे 60% किती होतात ते बघूया. 6000 गुणिले 60 छेदात 100, कारण आपल्याला टक्केवारी काढायची आहे. y बरोबर 6 6 36 आणि हे 2 शून्य, y ची किंमत आली 3600. आणि आपण 7000चे 70% किती होतात त्याच्यासाठी अक्षर वापरूया झेड आणि 7000 गुणिले 70 छेद 100. झेड बरोबर 7 7 49, 4900. आता ह्यानी दिलेल्या क्रमाप्रमाणे आपल्याला x मध्ये y मिळवायचं आहे आणि मग आलेल्यातून झेडची किंमत वजा करायची आहे. म्हणजे आपल्याला 1600 अधिक 3600 ह्या दोन धनसंख्यांची बेरीज करून आलेल्या बेरजेतून 4900 वजा करायचे. ह्या दोघांची बेरीज येते आता
5200 आणि वजा 4900 आणि तुम्हाला माहिती आहे 49 म्हणजे 50 51 52 300 शिल्लक राहतात 300. तर x अधिक y अधिक z म्हणजे 4000चे 40%, 6000चे 60% आणि 7000चे 70% आपल्याला ह्या सूत्राच्या सहाय्याने किमती काढून दिलेल्या क्रमाने आधी बेरीज आणि नंतर त्यांची आलेल्या बेरजेतून वजाबाकी या स्वरूपामध्ये ते सोडवायचे. अजून एक उदाहरण. हे उदाहरण तुम्ही लिहून घेतले असे मी समजते. आता पुढचा प्रश्न. 1200 रोपांपैकी 252 रोपे उगवलीच नाहीत. बघा हा उदाहरण क्रमांक 7. आपण बागेमध्ये किंवा मोठ्या एका जंगलामध्ये 1200 रोपे लावली झाडांची आणि मग आपल्या लक्षात आलं की 252 रोपे उगवलीच नाहीत. तर किती टक्के नुकसान झालं किंवा शेकडा किती नुकसान झालं. किंवा शेकडा नुकसान झाल्याची किंमत काढा. आता 1200 पैकी 252 1200 पैकी 252 ह्याचा अर्थ 100 पैकी किती, तर आपण x मानूया. तर आपण जे गुणोत्तर आणि प्रमाण, तर गुणोत्तर मांडायचे आहेत आपल्याला रोपांची रोपाशी. 1200 लावली 252 उगवली नाही. जर 100 लावली असती तर किती टक्के त्याचं नुकसान झालं असतं ते आपल्याला काढायचं आहे. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे म्हणून आपण एक्स तसाच ठेवू आणि हे भागिले 100 गुणिले होतील 252 गुणिले 100 छेदात हे 1200. कारण ही संख्या अंशातच आहे ती तशीच ठेवली आहे आणि छेदातली इकडे गुणाकारात आणली. फक्त मी डावी आणि उजवी बाजू बदलली आहे. तर अशा वेळेस आपल्याला कशाचाही व्यस्त करायची गरज भासत नाही. आता भागाकार आपण केलेला आहे. 12 भागतोय. 12 एका 12, 12 2 24, 25 मधनं 24 गेले की 1 उरेल. परत 12 झाले. 12 एका 12, एक्सची किंमत आली 21 आणि म्हणून 21% रोपांचं नुकसान झालंय किंवा 21% रोपं उगवली नाहीत असा आपण त्याचा निष्कर्ष काढू शकतो. आता टक्केवारीत सांगितलं की समोरच्यालाही समजायला सोपं जातं. म्हणून पाऊस किती पडला हे आपण सरासरीमध्ये कसं तुम्हाला मी सांगितलं होतं की सरासरी पाऊस जूनमध्ये किती पडतो, जुलैमध्ये किती पडतो, रोजचा पाऊस नोंदवायचा आणि त्यांची बेरीज करून 30 दिवसांनी भागायचं. तसंच मागच्या वर्षी किती टक्के पाऊस पडला, ह्या वर्षी किती टक्के पाऊस पडला, किती पडणं आवश्यक आहे शेतीसाठी किंवा पाणी साठवून ठेवण्यासाठी, हे सगळ्यांचे आडाखे बांधलेले असतात आणि ही टक्केवारी कळली की खरं नुकसान किंवा खरा फायदा काय झालाय ते समजायला सोपं जातं. आता आपल्याला ह्याच्याशी संबंधित असलेल्या नफा तोट्याचा विचार करायचा आहे. तर नफा आणि तोटा हे कशावरून आपण ह्याचा उपयोग आपल्याला काय होतो हे समजल्याने ते आपण बघूया. तर बाजारामध्ये जो काही व्यवहार चाललेला असतो त्या व्यवहारामध्ये नेहमी 2 शब्द तुमच्या कानावर पडतात, खरेदी आणि विक्री. म्हणजे आपल्याला जर एखादा व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला आधी काही वस्तू खरेदी कराव्या लागतात आणि मग त्याच्यावरती एक विशिष्ट टक्केवारीने आपल्याला नफा मिळवण्यासाठी त्या खरेदी किमतीची किंमत वाढवून ती विकावी लागते. परंतु प्रत्येक वेळेस आपल्याला नफाच होईल असं नाही. कधीकधी काही वस्तू आपल्याला नाईलाजाने कमी किमतीला विकाव्या लागतात किंवा ती वस्तू आवडली नाही म्हणून खूप दिवस पडून राहिली की मग तोटा सहन करून का विना पण आपण ते विकतो. अशा वेळेस खरेदीपेक्षा विक्री किंमत ही कमी असते आणि म्हणून खरेदी किंमत, विक्री किंमत, छापील किंमत, मग त्याच्यावरती दिलेली सूट, मग त्याच्यावर मिळालेला नफा तोटा ह्या सगळ्यांचा विचार व्यापार करताना करावा लागतो. आता आपण त्यातली काही उदाहरणं बघूया. एका दुकानदारानं 50 रुपयाला एक पेन विकत घेतलं. 50 रुपयास एक पेन विकत घेतले आणि नंतर तेच पेन
55 रुपयास विकले. तर फायदा झाला का तोटा झाला ते आपण बघूया. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे विधान वाचल्यानंतर खरेदीची किंमत, आता इथं विकत घेतले, इथे विकत जरी शब्द असला, घेतले जरी शब्द असला, तर ह्या दोघांचा मिळून अर्थ होतो खरेदी केले. त्याने विकत घेतले म्हणजे त्यांनी खरेदी केले. तर आपल्याला खरेदीची किंमत माहीत पाहिजे. त्यानंतर आपल्याला विक्रीची किंमत त्यातनं शोधून काढता आली पाहिजे उदाहरण वाचल्यानंतर. तर खरेदीची किंमत होती 50 आणि विक्रीची किंमत आहे 55. आपल्याला सहज बुद्धीला लगेच कळतं की कमी पैशाला घेऊन जास्त पैशाला विकलंय. मग विक्री वजा खरेदी, विक्री किंमत वजा खरेदीची किंमत बरोबर त्या व्यक्तीला झालेला नफा. मग आपण विक्री किंमत बघू. केवढ्याला विकलं त्यांनी? 55ला. खरेदी केलं 50ला आणि म्हणून त्याला 5 रुपये नफा झाला. पण हा 5 रुपये नफा होण्यासाठी त्याला स्वतःजवळचे 50 रुपये आधी खर्च करावे लागले. ते 55 रुपयाला विकावं लागलं आणि मग त्याला 50 स्वतःचे मिळाले, 5 एक्स्ट्रा मिळाले, तो झाला नफा. पण हेच जर त्यांनी उलटं केलं काही कारणाने की 55 रुपयाचं पेन घेतलं म्हणजे खरेदी किंमत त्याची 55 आहे, पण विक्री किंमत मात्र काही कारणाने त्याला गरज वाटली म्हणून त्यांनी ते 50 रुपयालाच विकून टाकलं. तर नक्कीच खरेदी वजा विक्री, खरेदी किंमत वजा विक्रीची किंमत बरोबर तोटा होतो त्याला. त्याची खरेदीची किंमत आहे 55, विक्रीची किंमत आहे 50 आणि 55 मध्ये 50 गेले 5च आहे, पण हा 5 रुपये त्याचा तोटा आहे. शेकडा नफा किती झाला असाही प्रश्न विचारतात. आपण बघूया शेकडा नफा किती झाला ते. आणि तो शेकडा नफा जो असतो तो मूळ खरेदीवर काढावा लागतो. आपण एक उदाहरण घेऊया की 50 रुपयाच्या, मगाचच घेऊया आपण, त्यांनी 50 रुपयाची खरेदी केली म्हणजे एक पेन विकत घेतलं. 50 रुपयाच्या खरेदीवर 5 रुपये नफा झालाय. तर मग 100 रुपयाची जर त्यांनी खरेदी, कारण आपल्या शेकडा विचारले त्यांनी, 100 रुपये खरेदीवर 1 रुपये नफा होईल असं समजूया आपण. आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण त्यांचं गुणोत्तर मांडूया. 50वर 5 म्हणजे 100वर 10 हे अगदी तोंडी उत्तर आहे, कारण ही ह्याची दुप्पट संख्या आहे. तर खालची संख्या सुद्धा याच्या दुप्पट यायलाच हवी. पण आपण सूत्राने करून बघूया. 50x तिरका गुणाकार 5 गुणिले 100 हा तिरका गुणाकार. आपण ह्या गुणोत्तराचं रूपांतर रेषीय समीकरणात केले. एक रेषीय समीकरण ज्याला छेद नसतो त्याला एक रेषीय समीकरण असं म्हणतात. x बरोबर 5 गुणिले 100 छेद 50 आणि आपण 5 एक 5, 5 दुने 10 आणि 5 दुने परत 10 हा भागाकारातला आहे आणि हे 5 दुने 10 गुणाकार आहे. तर त्याला 10% नफा झाला असं आपण म्हणू शकतो. 10% नफा. 50 रुपये खरेदीवर 5 रुपये म्हणजे 100 रुपयावर 10 रुपये म्हणजे 100वर म्हणजे शेकडा, शेकडा म्हणजे टक्के, तर आपण 10% काढले. परंतु हे जर 50 रुपये खरेदीवर 5 रुपये तोटा, तर तुम्हाला इथं हा शब्द लिहिणं फार गरजेचं आहे. 10% नफा. सेम गणित आहे, सेम असंच करायचं आहे. फक्त त्याचं उत्तर काय येणार आहे की जर 100चं त्यांनी कितीला विकलं आहे, 50ची वस्तू त्यांनी घेतली आहे आणि ती 55ला विकायच्या ऐवजी 55ची वस्तू घेऊन त्यांनी कितीला विकली आहे, 50ला विकली. तर ह्या पद्धतीने आपण ते गणित करून बघूया. आता पुढे बघा, एक उदाहरण आणखीन एक आहे. प्रत्येकी 30 रुपयास खरेदी केलेला रुमाल. प्रश्नाचा अर्थ नीट लक्षात घ्या. प्रत्येकी 30 रुपये
30 रुपयास, प्रत्येकी 30 रुपयास खरेदी केलेला रुमाल प्रत्येकी 30 रुपयास खरेदी केलेला रुमाल किती रुपयास विकावा? किती रुपयास विकावा म्हणजे खरेदीच्या 1/3 खरेदीच्या 1/3 पट नफा होईल. बघा, विधान नीट वाचायचं आहे. नफा बरोबर खरेदी किमतीची 1/3 पट. आता ह्यांना नफा किती हवाय? तर त्यांना नफा हवाय खरेदी किमतीच्या 1/3 पट. तर आपण आपल्याला नफा किती हवाय ते आधी करूया. नफा हवा असलेला नफा, खरेदी 30 रुपयाची आहे, त्याची 1/3 पट करायची आहे, म्हणजे 10 रुपये नफा हवा आहे. आता 10 रुपये जर नफा हवा असेल तर काय करावं लागेल? तर हा 30 रुपयाचा जो रुमाल आहे त्याची विक्री किंमत किती ठेवावी लागेल? तर विक्री किंमत बरोबर ही जी खरेदीची त्याची मूळ किंमत होती त्याच्यामध्ये हा नफा मिळवावा लागेल 10. आपण इथे आधी पहिल्यांदा नफा लिहूया, जो नफा हवाय तो लिहूया आणि मग ठरवूया की 30 रुपयाचा रुमाल 10 रुपये नफा मिळवून मला 40 रुपयास विकावा लागेल. तर मला 10 रुपये त्याच्यातला नेट नफा होईल. हां, 10% म्हटलं असतं तर वेगळ्या पद्धतीने गणित केलं असतं आपण, पण त्यांना प्रत्यक्षात किती हवा आहे? तर मूळ किमतीच्या 1/3 पट नफा हवा आहे. तर ह्या मूळ खरेदी किमतीची 1/3 पट किती होते? तर त्यांनी गुणायचं पट म्हटल्यानंतर, आणि मग तो 10 रुपये असा त्याचा नफा येतो. आणि ही 10 रुपयाची नफ्याची किंमत खरेदी किमतीत मिळवली की त्याची विक्री किंमत जी आहे ती तुम्हाला ठेवावी लागेल 40 रुपये. असंच आपण आणखीन एक उदाहरण करूया. आपण जो घरी फ्रीज किंवा शीतकपाट वापरतो त्या एका फ्रीजची किंमत आता कुठली किंमत? तर ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशली लक्षात ठेवायचे की खरेदी किंमत. खरेदी, तर एका फ्रीजची खरेदी किंमत 30,000 रुपये आहे. जर तो 35,000 रुपयास विकला, तो जर फ्रीज 35,000 रुपयास विकला तर किती टक्के नफा होईल? किंवा शेकडा किती नफा होईल? तुम्हाला माहिती आहे की 35,000 ही विक्री किंमत आहे, वजा 30,000 ही त्याची खरेदी किंमत आहे. तुम्ही आता लक्षात ठेवायचं आहे, ही विक्री किंमत, ही खरेदी किंमत वजा केली की आपल्याला उत्तर येते 5,000 रुपये. हा झाला निव्वळ नफा. आणि आता आपल्याला काढायचं आहे शेकडा नफा. तर शेकडा नफा काढत असताना खरेदी किमतीवर काढायचं आहे की जेव्हा मी माझ्याजवळचे 30,000 रुपये संपवून एक फ्रीज आणते तेव्हा मला त्याच्यावरती 5,000 रुपये नफा मिळतो. मग जर 100ची वस्तू असती तर मला किती नफा मिळाला असता? आणि हा भागाकार आपल्याला करायचा आहे. 5 × 5 = 5 × 30 आणि 1/6 बरोबर x/100. आता बघा, आपल्याला तिरका गुणाकार, एकच मिनिट परत एकदा मांडणी करूया की 30,000 वर 5,000 रुपये नफा
तर 100 रुपयेवर किती एक्स. तर आपण एक्सची किंमत काढूया. 100 गुणिले 5000 भागिले 30,000. ह्याही पद्धतीने आपल्याला करता येईल. 5 × 30. आणि आता तुम्हाला 100 भागिले 16 हा भागाकार करावा लागेल. आणि तो भागाकार किंवा तुम्हाला इथे भागता पण येईल परत की 100ला 16ने भागताना 2नी भागून आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. 2×6 2×5 आणखीन सोपा भागाकार आपला होऊ शकतो. 50ला 3ने भागूया म्हणजे लवकर आपल्याला भागाकार मिळेल. इथं 2ने भागले. 2×6 2×5 0. 3 3 1 3. खाली उरले 2. वरती 0 घेतला. हाच 0 आहे. 3 संग 18. खाली उरले 2 आणि मग पुढे 6 6. तर तुम्हाला हे आवर्ती दशांश येणार आहे आणि अखंड आवर्ती आहे म्हणून आपण 2 स्थळापर्यंत थांबूया. आणि 16.66% त्याला नफा झाला असं आपण लिहू शकतो. तर अशा पद्धतीने आज आपण शेकडा आणि नफा तोटा ह्यावरची काही उदाहरणं सोडवलेली आहेत. आज आपण इथेच थांबूया.